आनंदाचार्य सच्चिदानंद गुरु श्री पंत महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आज महाशिवरात्र 2024। महाशिवरात्र म्हणलं की मनुष्य केळं, खिचडी, उपवासाचे पदार्थ आणि नेहमीच्या आहाराचे दुप्पट आहार हे सूत्र आहे। तर आध्यात्मिक दृष्टीने आपण शिवतत्व काय आहे याचा अभ्यास करतोय। शरीरामध्ये मूळ 5 घटक आहेत की ज्याच्यामुळे तुमचा देह निर्माण झाला। ते 5 घटक कोणते? तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश। आता पृथ्वी या शब्दाला तुम्ही कुठल्या भावनेमध्ये घ्याल किंवा कशा भावनेने देहाकडे बघाल? पृथ्वी हा जो शब्द आहे याला तुम्ही देहाकडे कशा दृष्टीने बघाल? का आपलं लोक म्हणतात बाबा पृथ्वी म्हणजे पृथ्वी म्हणायचं, शरीर पृथ्वी आहे म्हणजे काय आहे? नाही, मला सायन्समध्ये प्रॅक्टिकल सांगा। म्हणजे काय? पृथ्वी हा शब्द शरीराला जोडला का गेला किंवा त्याचं परफेक्ट त्याला अर्थ काय सांगता तुम्हाला येईल? पृथ्वी का म्हणायचं त्याला शरीराला? बघा, आता तुम्ही जिथं ज्या जीवनात वावरताय, ज्या पृथ्वीवर वावरताय, अच्छा सोलर तुमचं प्लॅनेट जे आहे त्यातलं जी पृथ्वी जी आहे ग्रह, त्या पृथ्वी तुम्ही ग्रहावर वावरताय आणि पृथ्वी ग्रहावर 29% जमीन आणि 71% पाणी हे वैज्ञानिकांनी सुद्धा मान्य केलं। आणि आपला अभ्यास शाळेतल्या शिक्षकांच्या बरोबर एवढंच आपण घेतला आतापर्यंत की 29% जमीन, 71% पाणी। पण हा अभ्यास कशासाठी पुरेसा आहे? पेपरमध्ये 100 पैकी 100 मार्क पाडण्यासाठी पुरेसा आहे। परंतु जीवन जगताना हा एक फक्त विषय म्हणून तुम्हाला अभ्यासाला येतो, अर्थ समजत नाही। तर प्राप्त जन्मामध्ये किंवा प्राप्त जीवनामध्ये शरीर हे पृथ्वीचं प्रतीक मानलं गेलं म्हणजे काय झालं? बोला, सकाळी नाश्ता झाला आहे ना? बोला, शरीरात तुम्ही पृथ्वी मानताय ना? कळी लावायची गरज नाही मला, दुसरं दार चाललं असतं की ॲडव्हान्स फॅक्टरी असू दे। बोला, तुम्ही बोला म्हणजे मला पुढचं बोलता येईल ना। पृथ्वी हा शब्दाचा तुम्ही अर्थ मला काय सांगा? पृथ्वीवरचे घटक आहेत ते पण ते देहात आहेत। हे बघ, पृथ्वीवरचे म्हणजे कुठल्या पृथ्वीवरचे घटक आहेत? कुठल्या पृथ्वीवरचे कुठं घटक आले आणि काय घटक आहेत ते तरी सांग मला। आता बोलताना आपण कसं बोलायचंय? अभ्यास केलेल्या बाळासारखं बोलायचंय। आता बोलताना असं बोलायचं नाही की पुस्तकात वाचल्यासारखं बोलतोय। तुमचा याबद्दल काय अभ्यास झाला का? तुम्ही शालेय शिक्षण घेत असताना शालेय शिक्षण घेण्याचा तुमचा उद्देश काय आहे? चांगली नोकरी किंवा व्यवसाय करून पैसे छापणे हाच उद्देश आहे ना? का त्या विषयाचं ज्ञान घेणे उद्देश आहे? काय उद्देश आहे? बोला आदित्य, काय उद्देश आहे? फिरायला गेलास ना तू गुजरातला? उद्देश काय नव्हता? आणि तू गुजरातमध्ये गेल्यानंतर अभ्यास काय त्याचा केलास? केवळ करमणूक। शालेय शिक्षण घेताना तुम्ही काय म्हणून घेताय आज? सौरभ,
काय शिक्षण घेता तुम्ही आज? अरे तुम्ही जर शिक्षण म्हणून घेतलं असतं तर वडिलांच्या पेक्षा तुम्ही आणि ॲडव्हान्स झाला असता. तुमच्यापेक्षा वडीलच ॲडव्हान्स आहेत, म्हणजे तुमचं शिक्षण कसं झालंय? त्यांच्या कष्टा एवढं सुद्धा नाही, हे मान्यच उभा करावं लागेल. आणि मला तुम्हाला काय सांगायचंय की आई वडील हे माध्यम सोडून द्या. आपण आज पृथ्वीचा अभ्यास करतोय. पृथ्वी म्हणजे काय बाबा? आपण जे वास्तव्य करतोय ते कुठं? पृथ्वीवर. तुमच्या देहाबद्दल बोला ना. तुम्ही तुमच्या देहाला काय मानताय? ऋषीमुनीजनांनी त्याला देहाला काय संबोधन केलं? पृथ्वी. पृथ्वी तत्वाचा देह आहे म्हणजे काय, हा माझा प्रश्न आहे. पृथ्वी तत्वाचा देह आहे म्हणजे काय? बोला. माहिती आहे का? नाही नसेल तर नाही सांगून टाका ना. एवढं काय काय कुठं काय वडणं काय ढोकळ पडला खाली का? जेव्हा माहित नाही बाळा बस वेगळा जा. हा माहित नाही. आता बघा, तुम्हाला अनुष्ठानमध्ये पृथ्वी तत्व काढा म्हणून सांगितलं जातं. काय सांगितलं जातं? नितीन, मी तुला सारखं दार लावून सांगणार नाही. नसेल तर जमत तर हित पुढे येऊन बैस, मागं कोण दुसरं कोणते बसेल. काय सांगतोय? पृथ्वी तत्व तुम्ही काढता का नाही? म्हणजे ती काय काढता तुम्ही? पृथ्वी तत्व म्हणजे काय काढता बाबा सांगा. नाही सांगता. आता बघा, मी मागेही सांगितलं, आधी सांगतोय. सुगम संगीत, भक्ती संगीत, लोकगीत, भजन ऐकलं म्हणजे आत्मसात होणार नाही. किंबहुना तुम्ही ग्रंथ कोळून जरी वाचले, ज्ञानी होणार नाही. काय सांगतोय? नाही होणार. माहिती घ्या. तुकारामांची गाथा सांगा, भगवद्गीता सांगा, ज्ञानेश्वरांची तुम्ही माहिती घ्या, ज्ञान नाही घेणार. आणि आपल्याला आपल्या पूर्वजांनी आजपर्यंत किरण अजून केळामध्ये बसवले, अजून त्याच्या पुढचं काही ज्ञान दिलेलं नाही. उपवास आहे का? 1 किलो केळं घेऊन जा, एवढं शिकवले फक्त आपल्याला. त्या केळाचा सदुपयोग त्या देवतेच्या प्रित्यर्थ अन्नग्रहणा करता होते, पण आपला सदुपयोग काय होतो? पृथ्वी तत्व म्हणजे काय? इह जन्म आणि गत जन्माचं प्रतीक. काय सांगितलं? म्हणजे पृथ्वी तत्व. पण तुम्ही आज जे बसलेले इथे आहात, हे तुम्ही पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहात. म्हणजे परमनंट तुम्ही मागचा जन्म घेतलेला होता आणि परमनंट तुम्ही हा जन्मही घेतलेला आहे, याचं प्रतीक असणारा तुमचा प्राप्त देह म्हणजे पृथ्वी तत्व. पृथ्वी. आणि तो जन्म जो घेतला, तो जन्म घेताना या जन्मामध्ये गतजन्मातली कर्म, ज्या अवस्थेत तुम्ही गतजन्म देह त्याग केला, त्या अवस्थेत जी तुमची कर्म होती चांगली वाईट, त्या अनुसरून माता पिता भेटले. काय सांगितलं? गतजन्मातील तुमची जी कर्म होती, त्या कर्माला अनुसरून तुम्हाला माता पिता भेटले. आणि त्या कर्माला अनुसरून जे माता पिता भेटले, त्यात प्रगती करण्याचं कार्य किंवा अधोगती करण्याचं कार्य हे कोण करतंय? तर माया करते. कोण करते?
माया करते, आईची मुलावर माया आहे का नाही? का नाही माया? बघा ना, मुलगा दारू प्यायला लागल्यानंतर आई काय म्हणते? थोडंच घेतो. आई काय म्हणती? काय म्हणती घेऊ नकोस म्हणून? मुलगा टीव्ही बघतोय 2 तास, आई काय म्हणती? ऐकत नाही. विषय समजून घ्या, मला काय सांगायचं समजून घ्या. तुमचा प्राप्त देह हा गतजन्माच्या आणि इहजन्माच्या जन्माचं प्रतीक, म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहे, पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. म्हणून तुमचा एक जन्म किती आहे? 1 जन्म. तुमचा हा प्राप्त जन्म गतजन्मातील आणि इहजन्मातील कर्माचं प्रतीक आहे. माझ्यासाठी आईबाबांनी काही केलं नाही त्याला कारणीभूत तूच. माझ्यासाठी आईबाबांनी केलं तरी कारणीभूत तूच. माझा विकास झाला नाही कारणीभूत तूच, आणि विकास झाला तरी कारणीभूत तूच. कारण काय? गतजन्मातलं कर्म, आणि त्या कर्माला इह जन्मामध्ये बघा सुख असेल तुम्हाला जास्त. काय सांगतोय किरण? तुम्हाला सुख जास्त असेल, प्रगती होणार नाही. सातला चहा, 8ला नाश्ता, 9ला आणि काहीतरी फुटाणे बिटाणे, 12ला जेवण, 4ला परत चहा, परत भजी, संध्याकाळी हात फिरवत फिरवत खायचं, कसं पचन झालंय म्हणून, आणि पुन्हा जेवायचं. आणि त्यात सुद्धा काय स्वयंपाक केलाय, चवच नाही. काय सांगितलं? स्वतः करताना कळतं चव का बेचव, मग म्हणतो असू दे आपण केलंय. आईनं केल्यानंतर चव नसती, आजीनं केल्यानंतर चव नसती, बहिणीनं केल्यानंतर चव नसती, आणि ह्यानं केल्यानंतर असू दे आपण केले. कारण वास्तव सत्य काय आहे? पोटाचा अग्नी. तर आज तुम्हाला ज्ञान काय मिळतंय? गतजन्मातलं कर्म, इह जन्मातलं कर्म, याचं प्रतीक प्राप्त देह म्हणजे पृथ्वी. कसं वाक्य आलं? परफेक्ट आहे का नाही? काय शंका नाही यात? पृथ्वी या विषयात काय शंका तुमची? आप बघा, आता निसर्गामध्ये मी सांगितलं मग अशी 71% काय आहे? पाणी आहे. पण मी असं म्हणलेलं की 71% गोड पाणी आहे. किंवा तुमच्या शास्त्रामध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही असं शिकला नाही की किती टक्के गोड पाणी आहे, किती टक्के खारं पाणी आहे. तुम्ही शिकला फक्त पाणी, अंगात नाही निघते ते पण पाणी. तुमच्या घामाचा घामाची तुम्ही कधी चव बघितली का? तुमच्या घामाची तुम्ही कधी चव बघितली का? हा, म्हणजे बघितली. घाम बघा, तुम्ही डोळ्यातनं कधी पाणी, डोळ्यातनं जे पाणी येतं ती चव बघितली? बघा, डोळ्यातल्या पाण्याची चव बघितली, घामाची चव बघितली, काय आहे? मग तुम्हाला काही सागरात बुडवलं होतं का? सागरात बुडवल्यानंतर तुमच्या अंगातलं पाणी येणारच नाही, आतलं. सागराचं पाणी आतलं वरनं बाहेर पडेल, पण देहातलं पाणी खारं तुमचं बाहेर कसं यायचं? तुम्हाला जेव्हा सागरात बुडवलं तेव्हा काय होईल? तुमच्या देहातलं पाणी काय होईल? बाहेर येईल का? पाणी बाहेर कुठलं येईल? सागरातलं पाणी बाहेर येईल. आतलं सागर बाहेर कुठे येणार आहे? बघा, गतजन्मातलं कर्म बाहेर काढण्याचं माध्यम खारट पाणी. काय सांगितलं? हा, बाहेर काढण्याचा मार्ग माध्यम खारट पाणी.
बघा आता तुम्ही गोव्याच्या बीचवर जाल, अमेरिकेच्या बीचवर जाल, मुंबईच्या बीचवर जाल, नग्न अवस्थेत झोपाल आलटून पालटून, पण ते तुम्हाला पाणी पिता येणार नाही. का असं कधी झालं? भरपूर पाणी पिऊन घेतलं समुद्राचं, काय मज्जा आली. काय सांगतोय? इतकं पाणी आहे, पण त्यातला एक घोट तुम्ही पिऊ शकत नाही. हेच तुमचं कर्म. जसं निसर्गामध्ये खारं पाणी जास्त आहे पण गरज गोऱ्या पाण्याची आहे, तसं कर्माचे आघात जास्त आहेत, निगेटिव्ह एनर्जी जास्त आहेत. प्रतिकार शक्ती तुम्हाला तयार करून पॉझिटिव्ह एनर्जी तयार करायची असेल, गोड पाणी तयार करायचं असेल, तर देहात तुमच्या काय पाहिजे? फक्त चांगले विचार. काय सांगतोय? दिवसाकाठी चांगले विचार 10 जरी आले, 10 म्हणतोय मी, तरी 1 वर्षात तुम्ही साधक बनणार. येतच नाहीत. मुलाखत ऐकेपर्यंत गोड वाटते. मुलाखत ऐकून रस्त्याला निघालो की आपले खऱ्या पदाचे विचार सगळे सुरू होतात. काय सांगतोय? बघा ना तुम्ही विचार. दिसताना गोंडच दिसत आहे, रुपडं गोंडच आहे, पण आज जे विचार आहेत अनेक जन्माची घाण. ज्यांनी आपल्यावर चांगले संस्कार केले, बघा, चांगले संस्कार विसरणे, वाईट संस्कार डोक्यात ठेवणे म्हणजे मनुष्य. काय सांगितलं? लहानपणी बाबांनी पायात बूट घातला, आज तुम्हाला लज्जा आली म्हणून कपडे बदलताना तुम्ही दार बदलाल, दार बंद कराल. पण जेव्हा तुम्हाला लज्जाचा प्रकारच नव्हता तेव्हा तुम्हाला कपडे घातले कोणी? ज्या माता पित्याने तुम्हाला संगोपन तुमचं केलं, तुम्ही त्याला डापरताय आज. तुमचे शब्द ऐकल्यानंतर त्यांना असं वाटतं, याला अजन्म मी कशाला दिला. म्हणजे इतपत त्याचे त्या माता पित्यांचे विचार जातात, इतकं तुम्ही त्या या जन्मात, प्राप्त जन्मात ज्यांनी तुम्हाला माध्यम म्हणून जे झाले आई वडील, तुम्ही त्याला दुखवताय आणि अपेक्षा करताय काय? सर्वव्यापी परमेश्वर भेटावा. भेटल? तो कधी भेटल? तुम्हाला कल्पना नाहीये. तुम्ही ज्या सवंगडीमध्ये राहताय, आज ज्या गुरु तत्वात राहताय, त्या गुरुतत्वाला पहिल्यांदा गुरु परमेश्वर साध म्हणून विचारतो की तुझा भक्त तुझ्या योग्यतेचा आहे का? काय सांगितलं? तुझा भक्त तुझ्या योग्यतेचा आहे का? आता तुम्ही मला समजा खुश करण्याकरता काही वस्तू आणून दिल्या, रोज न चुकता गुलाबाचं फुल आणून दिलं, येऊन न चुकता दर्शन घेऊन जायला लागला, म्हणजे मी तुम्हाला हे होईल, प्रसन्न होईल? कधी प्रसन्न होईल? गुरु शिष्याला प्रसन्न कधी होतील? फार अवघड आहे. कधी होती प्रसन्न? कोणाचं? कसं पाहिजे? शुद्ध आचरण शक्यच नाही. एकही भक्त आत्ता शुद्ध आचरण करू शकत नाही. मग काय केलं पाहिजे? अवघड आहे. तुम्ही गुरुच्या आज्ञेत कसं राहणार सांगा मला? तुम्ही गुरुना आज्ञेत ठेवणार? काय सांगितलं? गुरुना तुम्ही आज्ञेत ठेवणार, गुरुच्या आज्ञेत राहणार? किरण काय करणार? शक्यच नाही.
आज्ञेत तुम्ही राहणार असाल तर तुम्ही प्रश्न कोणाला विचारणारच नाही. जोपर्यंत तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत आणि जोपर्यंत तुम्ही गुरुंना प्रश्न विचारताय तोपर्यंत तुम्ही गुरूंच्या आज्ञेत नाहीच आहात. गुरूंना तुम्ही तुमच्या आज्ञेत ठेवताय. हा एक विषय. आणि दुसरा विषय, काही प्रश्न असे असतात गुरूंना बोलायचंच नाही, फक्त मनात ठेवायचे, बघू नंतर काय करायचं. असेही जे प्रश्न आहेत तेही प्रश्न असे ठेवता मनात पण विचारत नाही. त्या प्रश्नांच्या घरात तुम्ही राहता.